नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये आज गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळाली. गॅप डाऊन ओपनिंग नंतर मार्केटनी एक वन डायरेक्शनमध्ये रिव्हर्सल दाखवला. त्याच्यानंतर टॉपला येऊन मार्केटने एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन क्रिएट केली. त्याच्यानंतर सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये सेलिंग साईड मोमेंटम दाखवला आणि जो 3 PM सेटअप आहे त्याच्यामध्ये देखील मार्केटमध्ये मोमेंटम बघायला मिळालेली आहे. आता तुम्ही कालचा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला असेल तर तिकडे आपण काही लेवल बघितल्या होत्या, आपण प्राइस ॲक्शन बघितली होती, आपण गॅप अप आणि गॅप डाऊन झाल्यावरती मार्केटमध्ये कशा पद्धतीने मोमेंटम राहू शकतो हे देखील बघितलं होतं. आणि आज जर बघितलं तर मार्केट गॅप डाऊन झालं आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर ते डिमांड झोनवर ओपन होतंय. चार्टमध्ये आपण बघूयाच. आणि मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम येण्याची हायर साईड पॉसिबिलिटी आहे आणि तसंच काहीसा मोमेंटम मार्केटने दाखवला. ओके, आता काय होतं की खूप साऱ्या लोकांना सेटअप माहिती असतात, बाबा डबल टॉप आहे, इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे, फ्लॅग अँड पोल आहे, असे वेगवेगळे सेटअप माहिती असतात. परंतु ते सेटअप कसे बांधतात, त्या सेटअपमध्ये मोमेंटम कुठल्या लेवलवरती झाल्यावरती तो सेटअप मोमेंटम बघायला मिळू शकतो, त्या सेटअपचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय असू शकतो, ओके, कुठल्या लेवलवरती म्हणजे डिमांड झोन आहे का, सप्लाय झोन आहे का, स्विंग हाय आहे का स्विंग लो आहे, या लेवलवरती कुठे सेटअप बनतात आणि त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर किती आहे ह्या गोष्टी माहिती नसतात. ओके, त्याचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर ताजमहल सगळ्याच लोकांना माहिती आहे. ओके, तुम्हाला मला सगळ्यांना आपण टीव्हीत बघितलंय, चित्रामध्ये बघितलंय, परंतु प्रत्यक्षात ताजमहल बघितलाय का खूप कमी लोकांनी बघितलेला असतो, परंतु माहिती सगळ्या लोकांना असतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात बघू त्यावेळेस त्याचं आपल्याला भव्य रूप समोर येतं. ओके, तसंच काहीसं झालेलं आहे. खूप लोकांना सगळे सेटअप माहिती असतात की हा असं असं सेटअप झाला की असं असं मोठं होतं. नाही, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आता ज्या मित्रांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन केलेला आहे त्यांना त्यांची कन्सेप्ट क्लिअर झालेली असणार आहे. ते कमेंटमध्ये सांगतीलच. कारण की आज देखील एक डबल टॉपचा इकडे सेटअप बनला होता आणि त्याच्यानंतर खूप मोठा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. ओके, तर ते सगळं डिस्कशन करूयात आपण या व्हिडिओमध्ये. आता उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. आज ज्या पद्धतीने मार्केटमध्ये मोमेंटम होता, मार्केटची क्लोजिंग आहे ती थोडीशी नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ओके, तर उद्या मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बनू शकते, मार्केटमध्ये सेटअप काय बनू शकतो, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये. ओके, ते आपण पाहणार आहोत. ओके, आणि ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे का बेरिश आहे, सपोर्ट कुठे घेतलेला आहे मार्केटनी, ह्या कन्सेप्ट सगळे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर आवर्जून लाईक करा. खूप लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु लाईक करत नाही, कमेंट करत नाही. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. येऊया चार्टवरती. इकडे जर बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट ओपन आहे. आता हा जो मोमेंटम आलाय ना याचं आपण सगळं थोडंसं समजून घेऊया. बघा, काल आपण बघितलं होतं की या लेवलपासून इथपर्यंत मार्केटमध्ये कुठेही पुलबॅक बघायला मिळालेला नाही. म्हणजे एक पुलबॅक पेंडिंग होता का, तर पुलबॅक पेंडिंग होता. सपोर्ट कुठे होता स्ट्रॉंग, या लेवलवरती. ओके, काल आपण बघितलं होतं की या लेवलवरती स्ट्रॉंग सपोर्ट आहे 23,085. मार्केट कुठे ओपन झालं 23,085 ला आणि तिकडनं काय केलं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली. आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे देखील बघितलं होतं की मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर तिकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा नेगेटिव्ह साईडला म्हणजे सेलिंग साईडला फेवरेबल नाहीये, तो फेवरेबल बुलिश साईडला आहे. आणि ज्या लेवलवरती मार्केट ओपन होतंय ती लेवल एक स्ट्रॉंग डिमांड झोन लेवल आहे. इकडे मी तुम्हाला दाखवतो दिसत नसेल तर. ओके, इकडनं बुलिश मोमेंटम, इकडनं बुलिश मोमेंटम, इकडनं बुलिश मोमेंटम, आज परत या लेवलवरती मार्केट ओपन झालं, तिकडनं बुलिश मोमेंटम. म्हणजे हा एक डिमांड झोन होता, त्या डिमांड झोनवरनं मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम बघायला मिळाले. आता इकडे बघा, इकडे पुलबॅक होता का, नाही. मार्केट गॅपडाऊन झालं म्हणजे मार्केट इथपर्यंत नेगेटिव्ह ओपन झालं आणि त्याच्यानंतर हा पुलबॅक म्हणजे एक इम्पल्सिव्ह वेव्ह, एक करेक्टिव्ह वेव्ह झाली. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं
तर एका रेजिस्टन्स लेवलवरती आहे का हा सपोर्ट, वरतून सपोर्ट, इकडनं जर बघितलं तर हा सपोर्ट, त्याच्यानंतर बघितलं तर मार्केट लेवल. तर एका रेजिस्टन्स लेवलवरती निफ्टीने डबल टॉप तयार केला आणि त्याच्यानंतर परत एक निगेटिव्ह मोमेंटम. म्हणजे मार्केटमध्ये जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं प्राइस ऍक्शन, सेटअप, ओके, गॅप अप, गॅप डाऊन, ह्या कन्सेप्ट जर बघितलं तर मार्केटने तशा पद्धतीचा मोमेंटम इकडे दिलेला आहे. ओके, तर व्हिडिओ बघताना व्यवस्थित, शांतपूर्वक, काळजीपूर्वक व्हिडिओ पाहताना काही गोष्टी आहेत त्या नोट करून ठेवत जावं. तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात की बाबा ह्या लिहून ठेवायला पाहिजे. आणि काय होतं की काही लोक नवीन असतात आणि त्यामुळे ज्या काही प्राइस ॲक्शनच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या त्यांना इतक्या लवकर समजत नसतात आणि ॲनालिस्ट व्हिडिओ बघताना देखील त्यांचं खूप सारं कन्फ्युजन होतं. बघा, नवीन असेल, थोड्या ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, शिकायला थोड्याशा अवघड जातात, बघायला थोड्याशा बोरिंग वाटतात, परंतु बघून 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 काय आहे, त्या कन्सेप्ट तुम्हाला थोड्याशा क्लिअर होतील. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायला इंटरेस्ट येऊ शकतो. आणि हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ना, प्राइस ॲक्शनच्या म्हणा, ओके, मग ते डिमांड सप्लाय झोन, लेवल कशा मार्क करायच्या, सपोर्ट रेजिस्टन्स कसं मार्क करायचं, डाऊन ट्रेंडमध्ये असल्यावर मार्केटमध्ये कशा पद्धतीचे लेवल बनतात, ते कशा पद्धतीचे सेटअप बनतात, ते अप ट्रेंडला जाताना मार्केटमध्ये कशा पद्धतीचे लेवल बनतात, ते कशा पद्धतीचे सेटअप बनतात, ते मार्केट रिव्हर्सल घेताना काय सेटअप बनतो, मार्केट अप ट्रेंडमधनं डाऊन ट्रेंड येताना कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनतीये, ह्या सगळ्या प्राइस ॲक्शनच्या कन्सेप्ट आहेत ना, आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सविस्तरमध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शिकवलेल्या आहेत. आता तेवढंच नाही, त्याचबरोबर आपल्याला रिस्क मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे, पोझिशन सायझिंग काय असायला पाहिजे कॅपिटलनुसार, कॅपिटल मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे, त्याचबरोबर खूप साऱ्या लोकांना स्ट्राईक प्राइस सिलेक्शन येत नाही, तर स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं सिलेक्ट केलं पाहिजे, ह्या गोष्टी देखील त्याला ऍड आहेत. आणि त्याच्यासोबतच मार्केटची सायकोलॉजी कशी असते, आपल्या स्वतःची सायकोलॉजी कशी असायला पाहिजे. ओके, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड कसा चालतो, मार्केटचं नेचर काय आहे. ओके, प्राइस ॲक्शन आणि नेचर हा एक सेपरेट व्हिडिओ देखील मी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सांगितलेला आहे. ओके, आपण काय होतं की एखादा नवीन व्यक्ती ज्यावेळेस आपल्या समोर येतो त्यावेळेस आपल्याला त्याचं नेचर माहिती असतं का नाही, परंतु ती व्यक्ती जर आपल्यासोबत राहायला लागली, आपल्यासोबत टाइम स्पेंड करायला लागली, तर आपल्याला त्या व्यक्तीचं नेचर माहिती होतं. अरे बाबा, हा थोडा बोललो की हा चिडतोय जास्त, किंवा हा माणूस असा आहे की याला बोललं तरी राग येत नाही, किंवा सगळी दैनंदिन जीवन आपल्याला त्याचं समजायला लागतं. तसंच आहे, तुम्ही मार्केटला बघताय, तुम्ही मार्केटला ट्रॅक करताय, रोज मार्केट बघताय आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते, मार्केटमध्ये गॅप डाऊन झाल्यावरती मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करू शकतं, गॅप अप झाल्यावरती कशा पद्धतीने रिॲक्ट करू शकतं, ही जी मार्केटची जी चाल आहे, मार्केटचं जे नेचर आहे, ते समजायला थोडासा वेळ लागतो, परंतु त्या गोष्टी तुम्हाला एकदा का समजल्या ना, तुम्हाला अभ्यास करायला आवड निर्माण होते. ओके, आणि ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. ओके, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल जॉईन करण्यासाठी, मार्केट शिकण्यासाठी, तर नक्की जॉईन करण्याचा विचार करू शकता. त्याची जी लिंक आहे ती पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. आता लोकांना पिन कमेंट समजत नाही, व्हिडिओचं डिस्क्रिप्शन समजत नाही, मी तुम्हाला 1 मिनिटात दाखवतो. हा आपला चॅनल आहे, या चॅनलवरती हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्या चॅनलचा व्हिडिओ ओपन होईल. ओके, आता पिन कमेंट जर बघाल, इकडे डिस्क्रिप्शन जर आहे मोरवर क्लिक केलं की इथे तुम्हाला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स इकडे बघायला मिळतो. इकडे जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. 17 इन-डेप्थ लेसन आहेत. इकडे जर बघितलं तर हे 17 सगळे प्राइस ॲक्शन आणि सेटअपचे लेसन आहेत. त्यातला एक लेसन आहे तो सगळ्यांसाठी पब्लिकली ओपन आहे, सगळ्यांसाठी बघण्यासाठी, 17वा. ओके, ट्रेडर माइंडसेटचा. तर तो आवर्जून बघा. आणि हे सगळे सेटअप तुम्हाला शिकायचे असेल, नेचर शिकायचं असेल मार्केटचं, आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत तिकडे शिकवलेल्या आहेत, त्या जर शिकायच्या असेल तर तुम्ही इकडे जाऊन जॉईन करू शकता. ओके, आता ज्याची इच्छा आहे ते जॉईन करू शकता. ज्याला वाटते की नाही जॉईन करायचं त्याची मर्जी आहे. परंतु मार्केटमध्ये जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही रॅन्डम पद्धतीने मार्केटचा विचार करत असाल, किंवा कोणाच्या तरी भरोशावर आपल्याला मार्केट जमन, किंवा कोणाकडून तरी कॉल टिप्स घेऊन असले शॉर्टकटचे धंदे करून जर तुम्हाला मार्केट करायचं असेल तर मार्केटला रामराम ठोका, दुसरं काहीतरी काम करा, कारण की दिसतंय तेवढं सोपं मार्केट नाहीये. ओके,
तर थोडंसं विचार करा. कुठली गोष्ट करण्या अगोदर थोडासा विचार करणं गरजेचं आहे, कारण की या इकडे रिस्क फॅक्टर खूप हाय आहे. ओके. तर मी तुमच्यासोबत माझा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. आता तुम्हाला त्यातनं काय घ्यायचंय, काय नाही घ्यायचंय ती तुमची मर्जी आहे. ओके. बाकी प्रायझेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगच्या कोर्सची जी लिंक आहे ती पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देखील दिलेली आहे. आणि टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामला जॉईन करू शकता. त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. जो सेन्सेक्स एक्सपायरीची जी पोझिशन होती त्याचा रिझल्ट देखील मी तिकडे टाकलेला आहे. ओके. तर येऊया चार्टकडे. सुंदर पद्धतीने चार्ट होता. उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे. सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करण्याची काही जास्त गरज वाटत नाही, कारण की मार्केट लेवल टू लेवल आहे. ही लेवल एक रिमूव्ह करूया. नो ट्रेडिंग झोन थोडासा रिमूव्ह करूया. आजची जी क्लोजिंग आहे 23,161 ला आहे. ओके. ही जी रेंज आहे ना, ही आता एक बुलिश रेंज झालेली आहे. एक तासाचा टाइम फ्रेम वरती जाऊन नेक्स्ट सेलिंग लेवल काय बघूया. एक मिनिट. सेलिंग साईड लिमिटेड म्हणजे दोनच लेवल आहेत. ओके. इकडे जर बघितलं तर थोड्याशा लेवल आपण चेंजेस केले ते. ओके. ही लेवलकडे लक्ष द्या एकदा. या लेवलवरनं मार्केटनी बुलिश मोमेंटम दाखवला, बुलिश मोमेंटम दाखवला, बुलिश मोमेंटम दाखवला, बुलिश मोमेंटम दाखवला. ही लेवल मार्केट जवळ-जवळ लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन होल्ड करते. म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येतोय, परंतु बुलिश मोमेंटम झाल्यानंतर येतोय. बुलिश मोमेंटम फ्रेश सेलिंग मोमेंटम आपल्याला लेवल ब्रेक म्हणजे 23,100 ची जी लेवल आहे ती ब्रेक करताना मार्केट दिसत नाही. आणि आत्ता जर बघितलं तर मार्केट एका डिमांड झोनवरती आहे, एका स्ट्रॉंग सपोर्ट लेवलवरती आहे. ओके. आणि ही जर प्रायजेक्शन बघितली तर काहीशी इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह आणि त्याच्यानंतर परत लेवल ब्रेक. म्हणजे या लेवलवरती जर मार्केट असं ना इकडनं जर काहीशी लेवल ब्रेक झाली तर मार्केटमध्ये आपल्याला इकडे एक डबल बॉटम बघायला मिळते. ओके. मग मार्केट जर या लेवलच्या आसपास काय ओपन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता अशा पद्धतीचे जे बुलिश मोमेंटम असतात ना या लेवल टू या लेवल ती थोडेसे रिस्क फॅक्टर तिकडे हायर साईड असते. त्यामुळे थोडंसं पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. पहिली जर लेवल बघितली तर हा स्विंग आहे 23,250. ओके. ही फर्स्ट लेवल. त्याआधी थोडंसं नो ट्रेडिंग झोन समजून घ्या. 23,186. डाऊन साईडला जर बघितलं 23,100च्या आसपास. म्हणजे साधारण 86 पॉईंटची आपल्याला नो ट्रेडिंग झोनची रेंज बघायला मिळते. या लेवलमध्ये मार्केट थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन करून बुलिश साईडला मोमेंटम दाखवते. फर्स्ट लेवल जर बघितली तर 23,250 ची लेवल आहे. सेकंड लेवल जर बघितलं 23,324 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 23,380. या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. आता इकडे आत्ता तरी बघताना कुठलीही बुलिश प्रायजेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि या लेवलवरती थोडं मार्केट कन्सोलिडेशन करून थोडं जर मग बुलिश साईडला जायला लागलं तर छोटे-छोटे आणि थोडेसे स्लोली मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्यामुळे बुलिश साईडला मार्केटचा जो व्ह्यू आहे तो थोडासा रिस्क फॅक्टर हाय आहे. ओके. त्यामुळे बुलिश साईडला जाताना आपल्याला थोडंसं ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष असणं गरजेचं आहे. या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट आपल्याला मल्टिपल टाइम दिसतोय. आता हा सपोर्ट ब्रेक व्हायची वाट बघायची. मार्केट इकडनं डाऊन साईडला आलेलं आहे आणि त्याच्यानंतर या लेवलवरती छोटासा टप्पा खाऊन रेजिस्टन्स ब्रेक न करता टप्पा खाऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर इकडे आपल्याला मग हे कंटिन्युएशन बघायला मिळते. किंवा मार्केटनी जर अशा पद्धतीनं नाही केलं किंवा या पद्धतीमध्ये काहीसा चॅनल तयार केला आणि चॅनलचा ब्रेकडाऊन जर डाऊन साईडला येत असेल तर मग आपल्याला या दोन लेवल सपोर्टच्या बघायला मिळतं. ते 23,022 आणि 22,940. तर या काही दोन लेवल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर मग मार्केट अशा पद्धतीने ट्रेंड लाईनवरती आहे. गॅप अप नंतर थोडंसं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो और थोडंसं कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. मग तिकडे काही सेटअप बनतोय हे थोडं पाहणं गरजेचं आहे. गॅप डाऊन बघा इकडे आणि या लेवलच्या खाली जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर हा
फेक ब्रेकडाऊन मध्ये कन्सिडर होऊ शकतो. ओके, गॅपडाऊन नंतर मार्केट थोडंसं आपल्याला रिकव्हरी दाखवू शकतं, कारण की मग या लेवलवरती भरपूर वेळा मार्केट सपोर्ट घेतला. त्याच्या खाली जर गॅपडाऊन ओपन होत असेल तर मार्केट काहीसं आपल्याला एक रिकव्हरी मोडमध्ये जाताना दिसू शकतं, कारण की रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा डाऊन साईडला जर गॅपडाऊन ओपन असेल तर फेवरेबल नाही. ओके, आय होप तुम्हाला लेवल समजले असतील. आणि अॅनालिस्ट मध्ये जितकं काही शिकता येईल तितकं काही शिकण्याचा आवर्जून प्रयत्न करा. बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीमध्ये काही सॉलिड प्राइस ॲक्शन बघायला मिळालेलं नाही. हां, बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला होता, मार्केटने रिकव्हरी दाखवली आणि त्या लेवलच्या आसपास, म्हणजे ही लेवल आपण रेजिस्टन्स पकडली होती बघा, 55,600चा डबल टॉप इकडे तयार केला आणि खालच्या साईडला आलाय. आत्ता जर बघितलं तर या लेवलवरती काहीशी अशी आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. लेवल टू लेवल आहे, त्यामुळे काही फ्रेश लेवल इकडे आपण मार्क करत नाहीये. इकडे डबल टॉप बघायला मिळते, खाली या लेवलवरती क्लोजिंग आहे. इकडे आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. 55,000ची राऊंड लेवल आहे. 55,000ची लेवल जर ब्रेक होत असेल तर याच्यामध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग हा जो सपोर्ट आहे 54,800, 54,500 आणि 54,260च्या आसपास या लेवल परत बघायला मिळतं. ते निफ्टी आणि सेन्सेक्स पेक्षा नेगेटिव्ह साईडची प्राइस ॲक्शन जी आहे ती बँक निफ्टीमध्ये थोडीशी सुटसुटीत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये थोडीशी कन्फ्युजन करणार आहे, त्यामुळे थोडंसं इकडे विचार करू शकता. आणि इकडे एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन देखील आपल्याला बघायला मिळते डबल टॉपची, आणि एक ट्रेंड लाईन देखील आहे. ओके, सो थोडंसं इकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. नो ट्रेडिंग झोन 55,000ची लेवल, राऊंड लेवल, आणि अप साईडला जर बघितलं तर 55,328ची लेवल, ही काही कन्सोलिडेशनची रेंज आपल्याला बघायला मिळते. आता बुलिश साईडला ब्रेकआउट जर होत असेल, काहीसं कन्सोलिडेशन करून, काहीशी रेंज करून, किंवा काही बुलिश प्रायजेक्शन करून, तर बुलिश साईडला मार्केट म्हणजे बँक निफ्टी वरती जाताना त्याला ताकद लावायला लागते, त्याला स्ट्रगल आहे. ओके, आणि त्यामुळे थोडंसं बुलिश साईडला जाताना मार्केट थोडंसं स्लो राहू शकतं, थोडंसं साईडवेज टू बुलिश राहू शकतं. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला प्राइस ॲक्शन व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट आणि पोझिशन साइजिंग ह्या गोष्टी समजून घेणं देखील गरजेचं आहे. ओके, लेवल काय बनतं ते आजचा इंट्राडे आहे 55,600, सेकंड लेवल 55,790च्या आसपास, आणि थर्ड लेवल 56,000च्या आसपास राऊंड लेवल. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्समध्ये आहे, ओपनिंगमध्ये काही सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. आणि या लेवलच्या खाली म्हणजे या लेवलवरती जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर एक पुल बॅक किंवा कन्सोलिडेशन होते, म्हणजे लेवल खाली कन्सोलिडेशन, आणि परत या सपोर्टवरनं जर ब्रेकडाऊन होत असेल तर परत काहीशा या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात. ओके, तर या लेवल आहेत, व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा आणि वही पेनमध्ये काही गोष्टी नोट करून ठेवत जावा, जे तुम्हाला क्वेश्चन वाटतं ते, काय वाटतं ते, आणि ते परत विचारत जावं कमेंटमध्ये. आता सेन्सेक्स जर बघितलं तर या सेन्सेक्सची एक्सपायरी होती आज, वीकली एक्सपायरी. मार्केटने एक अप ट्रेंड दाखवला होता, एक नेगेटिव्ह मोमेंटम या लेवलच्या नंतर दाखवला होता, कंटिन्युएशन झालं. जे आपण बुलिश लेवल बघितली होती त्या बुलिश लेवलमध्ये ओपनिंग झाला, एक अप ट्रेंड झाला, डबल टॉप इकडे क्रिएट केला रेजिस्टन्स लेवलवरती. त्याच्यानंतर जर बघितलं एक नेगेटिव्ह मोमेंटम 3 PM मध्ये देखील आपल्याला मोमेंटम बघायला मिळाला, म्हणजे जे निफ्टी आणि सेन्सेक्स बऱ्यापैकी सिमिलर असतात. ओके, आणि तशा पद्धतीचा काहीसा मोमेंटम आपल्याकडे बघायला मिळालेला आहे. तर सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. काय बघायला मिळतं इकडे की बाबा एक मोमेंटम मोठे मोठे बघायला मिळतं ते लास्टच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये, 3 ट्रेडिंग सेशनमध्ये जर बघितली तर. आणि आजची जी काहीशी प्राइस ॲक्शन आहे थोडंसं इकडनं समजायचा प्रयत्न करा. एक इम्पल्सिव्ह वेव्ह, एक करेक्टिव्ह वेव्ह, आणि परत एक इम्पल्सिव्ह. परंतु या हायला ब्रेक केलेलं नाही. यापेक्षा हा हाय आणि हा हाय मध्ये जर बघितलं तर हा हाय मोठा आहे, हा हाय थोडा छोटा आहे. मग या लेवलवरती जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट थोडेसे इक्वल प्रमाणामध्ये आहे. इकडे सपोर्ट आहे, इकडे सपोर्ट आहे, इकडे सपोर्ट आहे. तर मार्केट जरी आता आपल्याला इकडे निगेटिव्ह बघताना दिसतंय, परंतु हा सपोर्ट लेवलवरती आहे. मग इकडनं इकडे जाऊन जर मार्केट थोडंसं डाऊन साईडला येऊन काहीसं पुलबॅक घेऊन जर बुलिश होत असेल तर मार्केटमध्ये एक ट्रेंड आपल्याला इकडनं बुलिश साईडला बघायला मिळू शकतं. मग त्याची प्राइस ॲक्शन काय बनते, कशी बनते ते समजून घ्या. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती मल्टिपल टाइम सपोर्ट आहे 73,600 वरती. रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली होती. आता हा काहीसा नो ट्रेडिंग झोन आहे, हा खूप मोठा बघायला मिळतोय, थोडं समजून घ्या. ओके, कारण की या लेवलवरती कन्सोलिडेशन आहे, इकडे पण काहीशे ब्रेकडाऊन लेवल आहेत. मार्केटने या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. आता या लेवलवरनं ब्रेकआउट होता, या लेवलवरनं ब्रेकआउट होता,
आणि इकडे जर बघितलं तर 73,980च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते. सपोर्ट 73,600 वरती बघायला मिळते आणि त्याच्यामध्येच इकडे आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते. तर काहीसा नो ट्रेडिंग झोन जो आहे तो मोठा आहे, रेग्युलर पेक्षा थोडासा मोठा आहे. ओके, तर लेवल थोडं समजून घ्या. डाऊन साईडला जर बघितलं तर ही एक सपोर्टची लेवल आहे. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण, त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती काही सपोर्ट पाहायला मिळतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती काही सपोर्ट पाहायला मिळतो. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर हा स्विंग आहे. त्याच्यानंतर आजचा इंट्राडे हायच्या आसपास राऊंड लेवल आणि रिसेंटली हा टॉप. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. प्राइस ऍक्शन जर बघा ते निगेटिव्ह मोमेंटम डाऊन साईडला आजचा जो इंट्राडे लो आहे तो ब्रेक टप्पा खाऊन ब्रेक करत असेल किंवा कन्सोलिडेशन ब्रेक करत असेल आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक करत असेल तर मग काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. डायरेक्ट जर एखादी रेड कॅन्डल तयार केली या लेवलच्या आसपास जर काही क्लोजिंग मिळत असेल तर इकडे रिस्क फॅक्टर हाय आहे. इकडे मार्केट ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे, कारण की या लेवलवरून आज एक स्ट्रॉंग फ्रेश बुलिश मोमेंटम मिळाला होता आणि मल्टिपल टाइम या लेवलवरून बुलिश मोमेंटम मिळालेला आहे. तर या लेवलवरती मार्केट काहीसं आपल्याला पुलबॅक घेताना दिसू शकतं. त्या पुलबॅकमध्ये आपण ट्रॅप होऊ शकतो. त्यामुळे मार्केट जर खाली येत असेल तर या लेवलवरती काहीसा टप्पा, मग त्याच्यानंतर राऊंडिंग टॉप किंवा मग काहीसं कन्सोलिडेशन आणि मग इकडे काहीसं बेरिश फ्लॅग अँड पोल होऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल आपल्याला बघायला मिळते सपोर्टची 73,440, 73,293 आणि 73,097 या काही लेवल आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे आपल्याला हा एक डबल बॉटमचा सेटअप बघायला मिळते, परंतु इकडे रेजिस्टन्स लेवल हाय आहे. त्यामुळे या रेंजमध्ये काय करतंय सेन्सेक्स आणि या लेवलच्या आसपास येऊन कशा पद्धतीने प्राइस ऍक्शन करते हे पाहणं गरजेचं आहे. बुलिश साईडला अजूनही व्यवस्थित प्राइस ऍक्शन जितकी पाहिजे तशी बनलेली नाहीये. त्यामुळे बुलिश साईडला ज्यावेळेस ब्रेकआउट येत असेल त्यावेळेस आपल्याला पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पण इकडनं जर मार्केट ब्रेक करत असेल तर 74,144, 74,300 आणि 74,451 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर खूप मोठं काय मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. कन्सोलिडेशन जाऊ शकतो. गॅप डाऊन किंवा या लेवलच्या आसपास गॅप डाऊन नंतर सेलिंगचा जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो खूप कमी आहे. त्यामुळे गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये पॉसिबिलिटी हायर साईड आहे की मार्केट एक रिकव्हरी दाखवू शकतो. कारण की आज पण मार्केट या लेवल टिकलं नाही, मार्केट खाली आले आणि त्याच्यानंतर परत जर गॅप डाऊन सपोर्ट लेवलवरती होत असेल, डिमांड झोनवरती जर होत असेल तर मार्केटमध्ये काहीसा जो नॅचरली मोमेंटम आहे तो थोडासा आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजल्या असतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल, समजला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.